नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 सप्टेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की सायली अर्जुनला डबा तयार करून देते. अर्जुनला तेवढ्यात एक फोन येतो. फोन आल्यानंतर अर्जुन थोडं नाटक करतो की त्याला रेंज मिळत नाहीये आणि म्हणतो, "मी बाहेर जाऊन बोलतो हा बायको." त्यावर सायली म्हणते, "वेळेत डब्बा खा हां." आणि डब्बा खाल्ल्यानंतर चिठ्ठीत काय लिहिलंय त्याचं उत्तर लगेच मला कळवा. ती खूप आनंदात असते. इकडे आपण बघतो की नागराजच्या हातात काही पेपर्स असतात आणि तो महिपतच्या घरी असतो. ते पेपर्स म्हणजे महिपतला आलेले समन्स असतात तन्वीच्या वकिलाकडून. तन्वीच्या वकिलाकडून महिपतला कोर्टात दुसऱ्या दिवशी येण्यासाठी आदेश दिलेले असतात. तन्वीला महिपतपासून धोका आहे या गोष्टीसाठी. नागराज भयंकर चिडतो महिपतवर. तो म्हणतो की तुला हे सगळं करायची गरजच काय होती? त्यावर महिपत म्हणाला, "मग काय हातावर हात ठेवून बसू? मला भेकड म्हणाली ती भेकड. मग काय करायला हवं होतं मी?" त्यावर नागराज म्हणाला, "अरे तुला कळत नाही, तन्वीची ही काहीतरी चाल असू शकते. ती मुलगी किती उलट्या डोक्याची हे तुला माहित नाहीये का? आधीच काय टेन्शन कमी आहे का आपल्या डोक्याला? सुमनला तर आता खात्रीच पटली आहे की माझी आणि तुझी घट्ट मैत्री आहे. आधी तर फक्त संशय होता. काय म्हणाली माहितीये का मला ती? मी तुम्हाला बघितलंय महिपतच्या बंगल्यात शिरताना आणि फोनवर बोलत असताना मी पण ऐकलंय. आता मला सांग मी पण काय करायला हवं?" त्यावर महिपत म्हणतो, "तुझी बायको दादाला तुझ्या काय सांगू नये ह्याची खात्री मात्र बाळग. तिची रिस्पॉन्सिबिलिटी तुझं काम आहे." त्यावर नागराज म्हणतो, "ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी मी पेलतोय आणि पेलणारच. पण ह्यापुढे तू काय कांड करायला जाऊ नकोस. आधीच आपल्याकडे काही प्रॉब्लेम कमी नाहीयेत. त्यामुळे हात जोडतो, तू शांत बस. उगाचच काहीतरी उपद्व्याप करू नकोस." इकडे आपण बघतो की सायली खूप आनंदात असते. तिच्या खोलीत बसून विचार करत असते की एव्हाना अर्जुननी डबा उघडला असेलच आणि ती चिठ्ठी ते वाचतील आणि मला लगेच फोन करतील उत्तरासकट. इकडे आपण बघतो की अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. अर्जुन डबा उघडतच असतो, तेवढ्यात सायलीने दिलेली चिठ्ठी त्याच्या हातातून खाली सरकते आणि त्याला दिसतच नाही ती. तो डब्बा उघडतो तर त्याच्या आवडीची भाजी असते. चैतन्य म्हणतो, "तुम्हाला बरं आहे बाबा, बायको मस्त तुमच्या हातचं खायला देते तुम्हाला." त्यावर अर्जुन म्हणतो, "मी तुला डब्बा शेअर केला असता, पण आज नाही." आणि तो एकटाच डब्बा खायला सुरुवात करतो. तेवढ्यात त्याला इन्स्पेक्टर सावंतचा फोन येतो. त्यावर अर्जुन म्हणतो, "हो, मी पोलीस स्टेशनला येणारच आहे. आश्रम केस संदर्भात मला पुराव्यांचा काही शोध घ्यायचा आहे." इकडे सायली विचार करत असते, की एव्हाना अर्जुनने डबा खाल्ला असेल, पण अजून त्यांनी मला फोन कसा काय केला नाही? चिठ्ठी पण वाचली असणार त्याने. फोन कसा काय आला नाही त्याचा? इकडे इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगतात, की "ठीक आहे, तुम्हाला पुरावा चेक करायचा असेल, तुम्ही आता लगेच या. आता वेळ आहे." मग अर्जुन डबा न खाता तसाच निघून जातो आणि ती चिठ्ठी खाली पडलेली असते. इकडे आपण बघतो, की सायली चैतन्याला फोन करते. विचारायला की अर्जुनने डबा खाल्ला की नाही. त्यावर चैतन्य लगेच खोटं बोलतो. "हो, आम्ही डबा पण खाल्ला आणि सुरेशला तो धुवायलाही दिला." मग सायली म्हणते, "ठीक आहे, ठीक आहे. मी नंतर ह्यांना फोन करते." सायली मनात म्हणते, "ह्यांना मी एवढ्या हौशीने त्यांच्या आवडीची भेंडीची भाजी दिली, ती सुद्धा त्यांना दिसली नाही आणि माझी चिठ्ठी पण दिसली नाही." लोकं खरं म्हणतात, की लग्नाच्या काही वर्षातच नवरा बायकोला विसरून जातात. इकडे आपण बघतो, की कोर्टात तन्वीची केस वकील लढत असतो. ओपनिंग स्टेटमेंटमध्ये वकील सांगतात, की तन्वीवरती आरोप होता, की ती 2 वर्ष कोर्टासमोर खोटं बोलत होती आणि एवढा मोठा खून लपवत होती. पण ती स्वइच्छेने हे करत नव्हती. ती महिपत शिकरेच्या दबावाखाली येऊन हे सगळं खोटं बोलली आणि तिला महिपतकडून धोकाही आहे जीवाला. त्याच्यामुळेच तिला 7 वर्षाची जी शिक्षा झाली आहे, त्याला माफी मिळावी आणि तिला लगेचच जामीन मिळावा. मग महिपतचा वकील म्हणतो, की एवढ्या मोठ्या गुन्ह्याची शिक्षा जर तन्वीला झाली आहे, तर ती शिक्षा आपण जर खोडून काढली आणि तिला माफी दिली, तर आपण समाजासमोर काय उदाहरण देतोय, ह्याचा कोर्टाने विचार करावा आणि तन्वीला माफी मिळू नये. इकडे आपण बघतो, की चैतन्य अर्जुनला येऊन सांगतो,
की तन्वीचा वकील जोरात कामाला लागलाय. तिला जामीन मिळावी ह्यासाठी तो खूप प्रयत्न करतोय. मग अर्जुन म्हणतो की आपण लगेचच तिच्या वकिलाशी म्हणजेच देसाईशी बोलायला हवं. त्यांना पटवून द्यायला हवं की तन्वीची केस घेणं किती चुकीचं ठरेल. एवढ्यात सायली अर्जुनला पुन्हा फोन करते. पण अर्जुन बिझी असल्या कारणाने तो काही फोन घेत नाही. नंतर आपण बघतो की सुमन किचनमध्ये उभी असते दूध तापवत. आणि तिला सकाळचा प्रकार आठवत असतो की नागराजने कसं तिचं मान दाबलेली असते ताकी ती रविराजला काही सांगू नये म्हणून. आणि दूध उतू जातं. तेवढ्यात तिथे प्रतिमा येते. आणि प्रतिमा म्हणते, "अगं सुमन, तुझं काय चाललंय?" आणि ती पटकन दुधाखालचा गॅस बंद करते. ह्या सगळ्या गडबडीत सुमनच्या हातून पक्कड तिच्या पायावर पडते आणि तिला दुखापत होते. मग प्रतिमा तिला म्हणते की "सुमन, अगं तुझं काय चाललंय? अशी का वागतेस तू? तुझ्या मनात काही चाललंय का? मला सांग. मला आता तुझी काळजी वाटायला लागली." पण मग सुमनच्या लक्षात येतं की नागराजने कसा तिचा गळा दाबला होता आणि जर सांगितलं होतं की जर तू कोणाला काही सांगितलंस तर तुझी काही खैर नाही. मग ती घाबरून काहीच सांगत नाही प्रतिमाला आणि खोली आवरते या कारणाने तिकडून निघून जाते. इथे सायली खूप अस्वस्थ झालेली असते कारण अर्जुन काय तिचा फोन घेत नाही. तेवढ्यात तिकडे अस्मिता येते. मग अस्मिता म्हणते, "काय गं सायली, तुला काय झालं? एवढी शांत शांत काय?" मग सायली तिचं मन मोकळं करते अस्मितासमोर. त्यावर अस्मिता म्हणते, "तुला माहितीये का, माझा नवरा सचिन सुद्धा असा माझ्याकडे लक्ष द्यायचं बंद केलं होतं त्याने. मग मी काय केलं माहितीये का? एकदम मॉडर्न कपडे घालायला लागले, थोडासा मेकअप करायला लागले. आणि मग काय, तो स्वतःहूनच मला म्हणायला लागला, 'चल हॉटेलला जाऊया, चल पिक्चर बघूया.' त्याला मी अधिकच सुंदर वाटायला लागले. आणि त्यात झालंय असं, की अर्जुन खूपच हँडसम आहे. कॉलेजमध्ये तर त्याच्या मागे किती मुली लागायच्या. त्याला सुद्धा अशीच बायको हवी की नाही? तू काय कर माहितीये का? जरासा तुझा ड्रेसिंग सेन्स चेंज कर. म्हणजे तू त्याच्या डोळ्यात भरशील पुन्हा. तू सुंदर आहेसच, पण आणखीन आपले फीचर्स चांगले कर." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. आपल्याला पुढील भागात दाखवतात, की अर्जुन घरी आलेला असतो आणि त्याला सायली कुठेच दिसत नाही. तो घाबराघुबरा होऊन कल्पना आणि प्रतापला म्हणतो, की "सायली घरी नाहीये, म्हणजे ती आश्रमातच गेली असणार. मी लगेच जातो." तेवढ्यात तिकडे सायली येते आणि तिने एकदम तिचा चेहरा आणि ड्रेसिंग सेन्स बदललेलं असतं. मेकअप वगैरे केलेला असतो. एकदम मॉडर्न कपडे घातलेले असतात. ते बघून अर्जुनची बोलती एकदम बंद होते. तो म्हणतो, "बायको, तू आधी सुंदर होतीसच, पण आता तर अजूनच सुंदर दिसतेस." पुढे आपल्याला दाखवतात, की चैतन्य आणि अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात. तिकडे त्यांना कळतं, की आश्रमातून फक्त 18 गाठोडी आलेली असतात पोलिसांकडे आणि कुसुमताईने सांगितलेलं असतं, की आश्रमात 20 गाठोडी होती. म्हणजेच 2 गाठोडी गायब आहेत आणि ती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलीच नव्हती. याचाच अर्थ ती 2 गाठोडी पोलीस स्टेशनला पोहोचण्याआधीच गायब केलेली आहेत. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हां. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आपण भेटूया पुढच्या भागात. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.